आपण एखाद्या व्यसन असलेल्या माणसाला नेहमी अशा दृष्टीतनं बघतो की त्याला ह्याची काही जाणीव नाही आहे, गिल्ट नाही आहे किंवा त्याबद्दल त्याला काही वाटत नाही. तसं नसून ती व्यक्ती पण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, पण तो एक जो हेल्पलेसनेस त्या व्यक्तीमध्ये असतो त्याला तो कुठंतरी अडकवत असतो आणि हीच जागा ते पात्र शोधण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासोबत त्याची जी मुलगी आहे त्या मुलीच्या थ्रू त्या मुलीला तो आनंद देण्यासाठी त्याचा तो प्रयत्न त्या माध्यमातून फुलतो. नमस्कार, मी अनुष्का बेडवे. मी केक या फिल्मची दिग्दर्शिका आहे. मी आत्तापर्यंत जे काही व्यसनाबद्दल ऐकलं होतं किंवा जे काही व्यसनाबद्दल फिल्म पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं ऑनगोईंग ॲडिक्शन ह्यासोबत जास्त डील केलं गेलं होतं. बट जेव्हा मला पप्पांनी ही स्टोरी सांगितली, तेव्हा मला त्याच्यातला तो एक कॅच खूप जास्त महत्त्वाचा वाटला, की जेव्हा एखादी व्यक्ती ते सुधारवण्यासाठी किंवा ते फिक्स करण्यासाठी जाते आणि परत येऊन आपलं एक नवीन आयुष्य सुरू करायला जाते, तेव्हा त्याच्यासोबत काय घडत असेल. तर ती जी प्रोसेस आहे, तो जो बारकावा आहे या अख्ख्या व्यसन ह्या विषयाचा, तो मला खूप महत्त्वाचा वाटला. हे सगळं एखाद्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियम थ्रू, एका फिल्म थ्रू जेव्हा एका स्टोरी थ्रू लोकांपर्यंत पोहोचतं, तेव्हा ते सगळ्यात अधिक परिणामकारक असेल. केक ही फिल्म बनवण्याचा हेतू हाच होता, की कुठलंच याच्यातून चांगलं, वाईट किंवा चुकीचं, बरोबर असं न घडता ती फिल्म एका प्रश्ननिर्मितीवरती एखाद्या बघणाऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावा आणि त्यावरती त्याने विचार करावा, हा फिल्मचा हेतू होता. तुम्ही फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला हे कदाचित ॲब्झॉर्ब होईल आणि आय होप की जे आमचं बनवण्याचा हेतू होता तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. फिल्म ही माझी पहिलीच होती केक आणि त्यासाठी म्हणजे जे काही पहिल्या फिल्मचे अनुभव असतात ते सगळे मला शिकायला मिळाले. पण माझ्यासोबत खूप स्ट्राँग टीम होती आणि मला सपोर्ट करणारे खूप लोकं होते. सो त्या सगळ्यांचेच मी आभारी आहे आणि त्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि आत्ता पण फिल्म रिलीज झाल्यानंतर तुम्ही सगळे जे भरभरून प्रतिसाद देत आहात आणि या सगळ्यासाठी सपोर्ट देत आहात, त्यासाठी माझे मनापासून आभार.